नमस्कार, जय महाराष्ट्र. तर बघा, आज खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देणार आहे. आतापर्यंत आपल्या ह्या ई-केवायसी संदर्भामध्ये कोणीच काहीच बोलत नव्हतं, पण अ, आता आपल्या राज्याच्या महिला व बालकल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडनं ही माहिती आलेली आहे. आज त्यांना जेव्हा पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला की ई-केवायसी बऱ्याच महिलांची झाली नाही, तर ही ई-केवायसी कधी सुरू करणार, तर त्यांनी याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा मांडला की आम्ही 2-3 वेळा जे आहे ते मुदत दिली होती, पण तरी सुद्धा महिलांनी केवायसी केलेली नाही. तर या ठिकाणी मी अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडणार आहे की बऱ्याच महिलांची केवायसी झाली नाहीये ताई. आता त्याला वेगवेगळे कारण आहेत, त्याच्यामुळे त्यांची केवायसी झाली नाही. बऱ्याच महिलांकडे मोबाईल त्यांच्याकडे नसल्यामुळे केवायसी झाली नाही. बऱ्याच महिलांना माहितीच नव्हतं म्हणून केवायसी झाली नाही. बऱ्याच महिलांना ओटीपी येत नव्हता म्हणून केवायसी झाली नाही. त्याचे वेगवेगळे कारण, माझ्या काही महिला तर माझ्या हॉस्पिटलाइज होत्या म्हणून त्यांची केवायसी झाली नाही ताई. तर ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे. तो दुसरा जो मुद्दा त्यांनी सांगितला अदितीताईंनी, तो असा की या ई-केवायसी संदर्भामध्ये राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री हे जे आहेत हे तिघं मिळून निर्णय घेतील की ही केवायसी कधी चालू करायची आणि कधी त्यांना ही संधी द्यायची उपलब्ध करून. तर मी तुम्हाला सांगत आहे बघा, त्यांनी अजून एक मुद्दा ह्याच्यामध्ये नमूद केला की आमच्याकडे निवेदनं आलेली आहेत, आमच्याकडे पत्र आलेली आहेत किंवा आमच्याकडे माहिती आलेली आहे. तर ती माहिती आम्ही दोन्ही राज्याचे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे आम्ही पाठवली आहे. म्हणजेच आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपण ही माहिती पाठवलेली आहे. तर जेव्हा ते निर्णय घेतील तेव्हा आम्ही ई केवायसी, जेव्हा ते म्हणतील की केवायसी चालू करायची आणि जेव्हा ते निर्णय घेतील तेव्हा आपली ई केवायसी चालू होणार आहे. तर या व्हिडिओच्या अंतर्गत मी परत एकदा आपल्या आदरणीय देवा भाऊंना आणि आपल्या आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करत आहे की लवकरात लवकर ही ई केवायसी सुरू करावी, जेणेकरून आमच्या महिला ज्या आहेत ना लवकर ई केवायसी करतील आणि त्या पात्र जर ठरल्या तर त्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळेल. 9 ते 10 महिने झाले आता त्या महिलांचा लाभ थांबलेला आहे, फक्त केवायसी न झाल्यामुळे. बरोबर की नाही? तुमची पण थांबली आहे ना, की तुमचाही लाभ थांबलाय ना ई केवायसी झाल्यामुळे, न झाल्यामुळं. तर नक्कीच बघा, ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आनंद मी का म्हणते माहितीये का तुम्हाला? कारण आतापर्यंत त्याच्यावर कुठलीच अपडेट येत नव्हती. आता अपडेट आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगते की महाराष्ट्रातलं एकमेव खात्रीशीर माहिती देणारं आपलं चॅनल आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल. तुम्हाला बोलले होते ना मी, ई केवायसी चालू झाली की तात्काळ आणि लवकरात लवकर हीच सगळ्यात अगोदर माहिती मी तुम्हाला देणार आहे, कारण मी खूप प्रयत्न करत आहे ई केवायसी संदर्भात. मी उद्याही ई केवायसीचा एक व्हिडिओ आता सध्या करून ठेवलाय, पण तो अजून मी अपलोड केला नाही. त्याच्या अगोदर ही माहिती आलेली आहे, तर उद्या तो व्हिडिओ मी आता अपलोड करेल. आता आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे की आपल्या महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे या काहीतरी बोललेल्या आहेत आपल्या योजनेच्या अंतर्गत. तर मी आता या ठिकाणी परत एकदा सरकारला विनंती करते की लवकरात लवकर आणि तात्काळ ही ई केवायसी आमच्या सर्व बहिणींसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, ज्या पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नाही. बरोबर ना? आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा, आपल्या चॅनलला अजूनही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. कारण बघा, मी मगाशी बोलल्याप्रमाणे खात्रीशीर माहिती मिळते तुम्हाला आपल्या चॅनलवर. बरोबर की नाही? त्यामुळं लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि इतर महिलांना ही आनंदाची बातमी लगेच आत्ताच शेअर करा. मी शेअर का करू असं विचार करू नका, कारण ती माहिती त्यांना मिळू द्या. केवायसी चालू व्हायच्या अगोदर त्यांना माहिती मिळू द्या, कारण मला माहिती आहे आपली केवायसी लवकरच चालू होणार आहे आणि ही माहिती मीच तुम्हाला देणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.